इयत्ता 7वी स्कॉलरशिप मध्ये शिकत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या प्रकरणातील स्वाध्याय 6.4 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे. पहिलं गणित बघूया काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 135 गुणिले 25 बरोबर 3375 दिलेले. लिहून घेऊया. 135 गुणिले 25 बरोबर 3375. ठीक आहे. तर घनमुळात 3.375 बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट करू शकतो बघा. या दोन्ही संख्या घन आहेत का? नाहीत. मग घन करण्यासाठी काय केलं तर 135 ची फोड केली. 135 ची फोड करायची झाली तर 135 भागिले काय करू आपण 5 करू. कारण 25 5 किती होतात 125 आणि 125 ही काय घन संख्या आहे. म्हणून बघा 5 दोन्ही 10, 3 राहिले 5 7 35. आता हे जे 27 आहे तो काय आहे आपला घन आहे. म्हणून आपण काय केले 27 गुणिले 5 गुणिले 25 बरोबर 3375 आले. इथं हे 27 तसेच ठेवले आणि 25 5 किती झाले 125 झाले आणि इथं 3375 आले. बरोबर आहे. हे तसेच राहिले. आता दिलेली गोष्ट काय आपली तर घनमुळात काय सांगितलेले आहे 3.375 दिलेले. ठीक आहे. दशांश चिन्ह काढून टाकूया म्हणजे काय होईल सोपं होईल. इथं 1 2 3 संख्येत म्हणून 3 शून्य असणाऱ्या संख्येनी गुणलं म्हणजे 1000 नी गुणलं. आता एवढीच काय करणार आपण भागाकारात सुद्धा 30 संख्या घेतो कारण किंमत 30 राहावी म्हणून. आता विचार केला तर इथं काय आले बघा आपले घनमुळात 3375 भागिले किती आले आपले 1000 आले. ठीक आहे. आपण 3375 ची किंमत किती होती या ठिकाणी तर 27 गुणिले 125 होती आणि भागाकारात किती होते तर 1000 होते. बरोबर आहे. आता घन काय केला तर काढले म्हणजेच काय आले 27. कशाचा घन आहे तर 3 चा. 125 कशाचा घन आहे तर 5 चा. 1000 कशाचा घन आहे तर 10 चा. म्हणजेच या ठिकाणी 15 भागिले 10 आले म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं तर 1.5 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच पहिल्याच काय आलेलं आहे बघा उत्तर या ठिकाणी 1.5 हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. दुसरं गणित बघा काय सांगितलेलं आहे. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे घनमुळात काय सांगितलेलं आहे बघा 0.00409 दिलेला आहे आणि अधिक घनमुळात काय सांगितलेलं आहे 5.0832 दिलेले आहे. ठीक आहे. आता वेळेला बघा 4096 हे कशाचे घन आहे तर 16 चा घन आहे. पण आता दशांश चिन्ह देताना काय करायचे बघा 3 चे ग्रुप करायचे. 1 आणि 2 या ठिकाणी ग्रुप तयार झाले. मग दशांश चिन्ह देताना काय करायचे 1 2 म्हणजे दशांश चिन्ह या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. अधिक 5832 हा कशाचा घन आहे तर 18 चा घन आहे. पण दशांश चिन्ह देताना काय करायचे तर 1 2 3 या तीन संख्यांचा एकच ग्रुप तयार झालेला आहे. त्यामुळे दशांश चिन्ह देताना एका संख्येनंतर या ठिकाणी आपण देणार आहे. ठीक आहे. या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा 0.16 अधिक 1.8 आलेले आहे. म्हणजे इथं बघा हे 6 इथं 9 आले आणि इथं 1 आलेलं आहे. म्हणजेच 1.96 ही आपली x ची किंमत आलेली आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे तर कर्णी x विचारलेलं आहे म्हणजे 0.96. आता 196 हे कशाचे वर्गमूळ आहे तर 14 चे आहे. बरोबर आहे. पण 1 2 संख्येचा वर्गमूळ आहे म्हणून 2 चा ग्रुप करायचा. त्याच्या म्हणून काय आलं इथं एक संख्येनंतर दशांश चिन्ह आले. एक ग्रुप एक संख्येनंतर दशांश चिन्ह. वर्ग असल्यामुळे 2 चा ग्रुप आणि घन असल्यामुळे काय करणार आहे आपण 3 चा एक ग्रुप करणार आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी काय असणार आहे 1.4 हे उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे p बरोबर 712 अधिक घनमुळात वर्गमुळात 3136 भागिले 12 दिलेले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायला लागेल याचे वर्गमूळ काढून घ्यायला लागेल p ची किंमत काढायची असेल. हे 712 तसेच ठेवले अधिक आता काय करूया अवयव पद्धतीने काढून घेऊया. 3136 दोन्ही भाग जातो दोन्ही भाग घालवला. बे के बे एक राहिले बे पंचे 10 एक राहिले बे सक्क 12 एक राहिले बे अट्टी 16 बे साती 14 एक राहिले बे अट्टी 16 आणि बे चौक 8 परत एकदा दोन्ही बे त्रिक 6. ठीक आहे. 92 18 आणि बे दोन्ही 4 राहिले. आता परत एकदा दोन्ही जातो बे के बे 92 18
1 राहिले आणि या ठिकाणी बघा बेसख 12. आता 196 आपल्याला माहिती आहे की 14चा वर्ग आहे म्हणून 14 गुणिले 14 आणि इथं 14 एक्के 14. 2 2 चे काय केले ग्रुप्स केले, यातला 14 बाहेर आला, यातला 2 आणि यातला 2, या तिघांचा काय करतो आपण गुणाकार करतो. बरोबर आहे. 14 चौक किती झाले या ठिकाणी 56 झाले, म्हणजे 56चा वर्ग हा 3136 आहे. ठीक आहे. आणि भागाकार किती आहे 12. आता या ठिकाणी बघा 712 अधिक 56 केले, 7 2 8, 5 1 6 आणि हे 7, म्हणजे 768 भागिले किती आले 12. आपल्याला या ठिकाणी पी ची किंमत काढायची. बरोबर आहे. आता जर भाग घालवला तर या ठिकाणी बघा बेसख 12, या ठिकाणी बघा बेत्रिक 6, 1 राहिले, बेअट्टी 16 आणि बेचोक 8. परत एकदा काय होतो तर दोन्ही भाग जातो, बेत्रिक 6, बेके बे, बेनव्वे 18 आणि बेदोनी 4. ठीक आहे. 3 भाग जातो का, 9 1 10, 10 2 12, 3 भाग जातो, 3 1 3, 3 90 किती होतात 3 संग 18, 1 राहिले, 3 चौक 12, म्हणजे पी बरोबर किती आले आपले 64 आले. ठीक आहे. पण किंमत कशाची काढायची तर घनमुळात पी काढायचे. घनमुळात पी म्हणजे घनमुळात 64 झाले. 64 हा कशाचा घन आहे तर 4 चौक 16, 16 चौक 64, यामुळे उत्तर किती असणार आहे या ठिकाणी 4 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. चौथा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर घनमुळात काय सांगितलेलं आहे वर्गमूळ दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला वर्गमूळ किती दिलेलं आहे बघा 24,336 दिलेलं आहे आणि अधिक 60 या ठिकाणी दिलेलं आहे. तर किती असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल वर्गमूळ काढून घ्यावे लागेल. त्यासाठी बघा किती आहे 24,336 वर्गमूळ काढू. किती येणार आहे या ठिकाणी 3 भाग जातो, 3 8 24, 3 1 3, 3 1 3 आणि 3 2 6. ठीक आहे. परत एकदा 3 भाग जातो बघा 9 10 11 12, 3 भाग जातो, 3 2 6, 2 राहिले, 3 7 21 0, 3 चौक 12. ठीक आहे. आता 27 चे 4 4 बघा कशाने 2 भाग जातो, बे के बे, बेत्रिक 6, 1 राहिले, बे पंचे 10 आणि बे दोन्ही 4. परत एकदा 2 जातो, बेसख 12, 1 राहिले, बेसाती 14, 1 राहिले, बेसख 12. आता 676 हे कशाचे वर्गमूळ आहे वर्ग आहे तर 26चा. 26चा वर्ग आहे, त्यामुळे इथं काय आले 26 गुणिले 26 आणि इथं काय आलं 26 एके 26. आता प्रत्येक ग्रुप मधला एक एक संख्या बाहेर काढली, यातला 3, यातला 2 आणि यातले 26. तर या सगळ्यांचा गुणाकार करूया. म्हणजेच बघा 3 दोन्ही 6 झाले, म्हणजे 26 गुणिले 6 केले, 6 6 36, 3 आले, 6 दोन्ही 12, 12 13 14 15, म्हणजेच बघा 26 सख केलं असतं तरीही डायरेक्ट झालं असतं. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे तर घनमुळात 156 अधिक 60 आले. आता परत या दोघांची काय करायला लागेल बेरीज करावी लागेल. म्हणजे इथे किती आले 6, 6 5 11, हाच्याला 1 म्हणजे 216. 216 हा कशाचा घन आहे तर 6चा घन आहे, म्हणजे उत्तर किती असणार आहे या ठिकाणी 6 असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे. पाचवा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी तर इथं 6वा घात दिलेला आहे. ठीक आहे. तर 6व्या घाताच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो बघा इथं घनमुळात काय दिलेलं आहे घनमूळ, परत एकदा घनमूळ दिलेलं आहे 0.0216 दिलेला आहे आणि त्याचा घात किती दिलाय 6वा. 6वा म्हणजे काय झाले 2 गुणिले 3, म्हणजे घन आणि घनमूळ काय झालं निघून जातं. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट आपण काय करू शकतो या ठिकाणी बघा घनमुळात 0.0216 त्याचा काय असणार आहे तर फक्त वर्ग राहणार आहे. ठीक आहे. आता 216 हा कशाचा घन आहे तर 216 हा 6चा घन आहे. मी मगाशी सांगितलं ज्यावेळेला घनमूळ काढतो त्यावेळेला तिघांचा एक ग्रुप केला तर एक संख्येनंतर या ठिकाणी आपण काय करणार आहे दशांश चिन्ह देणार आहे. बरोबर आहे. आणि या संख्येचा वर्ग. आता 6चा वर्ग किती असतो 36 आणि 2 वेळा गुणाकार केल्यामुळे दशांश चिन्ह कुठे येणार आहे आपलं तर 1 2, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येणार आहे, म्हणजे 0.36 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. 6वा प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. आधी घनमूळ काढून घ्या, त्याच्यानंतर x निघेल तुम्हाला त्या दोघांची बेरीज केल्यानंतर आणि नंतर x वर्ग करताना त्यात जी संख्या येईल त्याचा वर्ग केला तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. जाऊया आता 7व्या प्रश्नाकडे. काय दिलेला आहे प्रश्न बघा तर 12चा घन गुणिले 15चा घन भागिले 4चा घन गुणिले 5चा घन दिलेला आहे आणि भागाकारात 27 भागिले 6 दिलेलं आहे. ठीक आहे. एक काम करू सोप्या भाषेत करून घेऊया म्हणजे सोडवायलाही सोपं जाईल.
ठीक आहे, म्हणजे 12 म्हणजेच काय आले बघा, 12 गुणिले 12 गुणिले 12 3 वेळा. 15चं काय झालं आपलं, 15 गुणिले 15 गुणिले 15. ठीक आहे, हे अजून वेगळ्या घातांकाच्या नियम वापरूनही सोडवता येईल. इथं 4 गुणिले 4, इथं 5 गुणिले 5 गुणिले 5. आणि या ठिकाणी बघा गुणाकार व्यस्त केल्यामुळे इथं काय होणार आहे, 6 भागिले 27 होणार आहे. म्हणजे खालची संख्या वर, वरची संख्या खाली झाली. ठीक आहे, भाग घालवला, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक 15. ठीक आहे, इथं बघा 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3 3 ला हा 27 निघून गेला. ठीक आहे, 4 एके 4, 4 त्रिकम 12, 4 एके 4, 4 त्रिकम 12, 4 एके 4, 4 त्रिकम 12. ठीक आहे, म्हणजेच उत्तर काय झालं बघा, 1 2 3 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 6 राहिलेल्या संख्यांचा गुणाकार. म्हणजेच काय झाले, 27 सख्ख किती असणार आहे, 27 सख्ख 162 असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. आता 8वा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे, तर वर्गमुळात घनमूळ काय दिलेलं आहे, 1728 अधिक घनमुळात 13,824 दिलेलं आहे. आधी या संख्येचं घनमूळ काढा, या संख्येचं घनमूळ काढा, दोघांची बेरीज करा आणि त्याचे परत काय करायचे, तुम्हाला वर्गमूळ काढायचे आहे. आणि त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात. आणि जर हा प्रश्न तुम्हाला नाही सुटला तर तशीही कमेंट करा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सोडवून देऊयात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.